हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. तर आपण हरे कृष्णा मॅम. हरे कृष्णा. तर आपण आपलं मंगलाचरण म्हणते हा. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपण आपले नामानिष्ठ म्हणजे आपले प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. पुन्हा आपले इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी त्यांना प्रणाम करते. आणि मी ज्यांच्याकडून गीता शिकले त्या अन्वया माताजींना, पुन्हा आपले मराठीचे ग्रुप लीडर पूजा माताजी आणि आमची सगळ्या टीमला प्रणाम करू. आणि आपण आपला आजचा अध्याय सुरू करूया. हा, तर आजचा अध्याय अक्षर ब्रह्मयोग 8वा. अक्षर ब्रह्मयोग. तर हा, घ्या माताजी पुढची हे तुम्ही स्लाइड. तर आहे ना, आपण हळूहळू आता म्हणजे 6 अध्याय आहेत ना पहिले, ते काय होते, आपल्याला शिकवतात कर्मयोग. आता हे जे मधले अध्याय आहेत ना, हे काय आहेत, भक्ती योगातले अध्याय आहेत. हा हा, आणि शेवटचे 6 अध्याय ज्ञान योग आहे. तर हा होमवर्क आहे. हा हा जो समोर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा रेकॉर्डिंग मध्ये बघा. हे ह्याची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत लिहायची, म्हणजे तुम्हाला जमेल तसं. म्हणजे काय होतं, एक तुमची वही तयार होते. हा, की काय शिकलो आपण भगवद्गीतेमध्ये. आणि तुम्हाला यातलं जे काही येणार नाही प्रश्न, ते तुम्ही आम्हाला विचारा. हा, चालेल. हा, आता एक घेतला ना स्क्रीनशॉट, अजूनही थोडे आहेत प्रश्न. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, ह्याचा पण घ्या स्क्रीनशॉट, आणि किंवा रेकॉर्डिंग बघा आणि तुम्ही हे करा. आम्हाला पण विचारा, काही नाही आलं उत्तर तर. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हे झालंय आता बरेचदा, तुम्ही हे लक्षात हरे ठेवा. कृष्ण माताजी. हा कार्तिकी माताजींनी घेतलेला ना जेव्हा तेव्हा ना, हा. म्हणजे त्यांनी फार प्रश्न विचारले आणि ह्या मुलांनी फार छान उत्तरं दिली. म्हणजे जे ओके तिन्ही ओके, झालेल्या विषयी हा काय. झाल्याविषयी विचारलं आणि खूप सुंदर म्हणजे छान रिस्पॉन्ड केला त्यांनी. मुलांनी खूप व्यवस्थित छानपैकी. अभिनंदन अभिनंदन, अभ्यासू आहात. मी माताजींना सांगून गेलेले ही मुलं वेगळी आहेत म्हणून. हम्म. ओके, अभिनंदन. थांबा, आपण पुढे थोडं जाऊया, आपण तुम्हाला पण प्रश्न विचारूया. मग तुम्ही हा होमवर्क करा. मग हा, मग कसं असतं ना, हे 18 दिवस पटकन निघून जातात. मग तुम्हाला कोणाला आई वडिलांना वगैरे दाखवायला हवी ना काय शिकलो, म्हणून तो होमवर्क करा तुम्ही. हम्म. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तुम्ही आणि एक छोटस काम पण करू शकता. आपले हे जे अध्याय आहेत ना 18, ह्यांची नावं पण पाठ करू शकता. म्हणजे आता 18 जेव्हा शिकून होणार ना, तेव्हा क्रमाने हा पहिला अध्याय कुठला, दुसरा अध्याय कुठला, हे छोट्या छोट्या गोष्टी करा आणि गीतेशी स्वतःला जोडून घ्या. हा, चालेल चालेल. मग आता अक्षर ब्रह्मयोग.
हा, अक्षर ब्रह्मयोग म्हणजे काय? आता मुख्य म्हणजे ही भक्तीचे अध्याय शिकतोय आपण. हे पण लक्षात ठेवा, पहिले 6 अध्याय कर्मयोग, कर्मांद्वारे आपण कसं कृष्णांशी जोडून घ्यायचंय. मग आता भक्तीद्वारे, आणि पुढचं आहे ते ज्ञानयोग, ज्ञान देतात. मग हे जे भक्ती योग आहेत ना, ह्या अध्यायात कृष्णाने स्वतःविषयी माहिती दिलेली आहे. कारण आपण भक्ती कुणाची करणार आहे? कृष्णांची. भक्ती सेवेद्वारे कोणाशी जोडणार? तर कृष्णांशी जोडलो जाणार ना. मग हे अक्षर ब्रह्मयोग म्हणजे काय? तर इथे अक्षय असं, अक्षर म्हणजे काय? ज्याचा कधी क्षय होत नाही असं. तर ह्या अध्यायात अक्षय असं ज्ञान दिलंय, जे काल होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार असं. हा, सनातन असं ज्ञान आहे. ओके. भगवत प्राप्तीसाठी कशासाठी दिलंय हे ज्ञान? तर तुम्ही भगवत प्राप्ती कशी करायची त्याच. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता मग इथे आणि ना, वाचतात पण हा मुलं माताजी. हा मग आता तुम्ही वाचू शकता. कोणतरी कोण वाचेल बरं? एकाने 8.1 मी वाचता. ओके, मी मी थांबा. हा, आपण एक काम करू, माताजी नावं घेऊन सांगा. एकाने आठ हा, पॉईंट एक वाचा, मग 8.2, मग सगळीच वाचू शकता, भरपूर पहिलं असते. पहिलं युवराज वाचेल आणि नंतर मग पद्मनाभन. हा, वाचा बाळ. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? सकाम कर्म म्हणजे काय? ही भौतिक सृष्टी म्हणजे काय? आणि देवता कोण आहेत हे कृपया मला सांगा. हा, हरे कृष्ण. आता वाच बाळ पुढचं, पद्मनाभ. हो. हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवासर करतो आणि भक्तामध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी समयी त्याला कसे जाणू जाणू शकतात. हरे कृष्णा. हरे कृष्णा. छान छान. हा, तर हे ह्या अध्यायाचा सुरुवातच आहे ना, ही अर्जुनाच्या प्रश्नाने झालेली आहे बघा. हा, तर आता आपण ह्याची उत्तर म्हणजे हे प्रश्न बघा. तुम्ही आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं ना, आपण अर्जुनाच्या जागी ठेवायचा. हे प्रश्न अर्जुनाला पडले नसते, तर ही उत्तर आपल्याला मिळाली नसती बघा. तर आता काय काय विचारतोय, म्हणजे ह्या स्टेजमध्ये कसं आहे ना, अर्जुनाला अजूनही थोडस ह्याचं आवड आहे ना, म्हणजे त्याला असं वाटतंय की आपण जावं ह्याच्याकडे, म्हणजे वनांमध्ये जावं आणि तिकडचं करावं का, असं. मग ते तर क्लिअर होत गेलं की नाही, ते जमणार नाही. हा, अर्जुनाला असं वाटलं ना की ते काय जमणार नाही. मग आता बघूया ह्या प्रश्नांची उत्तरं काय सांगितली आहेत. कारण अर्जुन हा क्षत्रिय होता, तो कशातला कौशल्य होतं त्याच्याकडे? तर म्हणजे तो एक म्हणजे योद्धा होता. त्याला रणनीती आणि युद्ध ह्यातलं ज्ञान होतं. पण हे आध्यात्मिक ज्ञान नव्हतं त्याला. हा, तर आता बघूया आपण कृष्ण काय काय करू उत्तर देतात. हा, हे प्रश्न बघा किती महत्वाचे आहेत विचारलेले. माताजी पुढची स्लाइड घ्या. ही उत्तरं दिलेली आहेत. ऍक्च्युली हा चार्ट आहे, पण पुढे श्लोकामध्ये पण हीच उत्तरं दिलेली आहेत. तर ब्रह्म म्हणजे की नाही, ब्रह्मदेव असं तुम्ही म्हणता ना, तेव्हा ब्रह्म म्हणजे ना आत्मा म्हणून पण धरलं जातं. तर ब्रह्म इथे आत्मा धरलेला आहे. हा, तर इथं ब्रह्म म्हणजे आत्मा. आत्मा कसा असतो? म्हणजे फक्त आपलं हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. ते पृथ्वीचा भाग बनून जातं. पण आत्मा जो आहे ना, आत्मा तो अविनाशी आहे. हा, तो कुणाचा अंश आहे? कृष्णांचा अलग झालेला अंश आहे. हा, त्यामुळे ना त्याला ओढ असते कृष्णांकडे जायची. तर इथं ब्रह्म म्हणजे कोण? आत्मा. अध्यात्म म्हणजे काय असतं? हा, तर आपली जी स्वभाव आहे ना, त्याला इथे अध्यात्म म्हटलंय. हा, मग तुम्हाला आता आत्म्याचा स्वभाव काय आहे तुम्ही सांगा बघू. हा, तो कापला जात नाही, तो जळत नाही, तो पाण्याने नाही, ओला होत नाही आणि ते त्याचे गुणधर्म आहेत. हा, इथं अध्यात्म म्हणजे आत्म्याची प्रकृती म्हणजे स्वभाव दिलाय. आत्म्याचा स्वभाव काय आहे सांगा. स्वभाव, त्याला कशात आनंद होतो? भगवत कृष्णाच्या भक्तीमध्ये. हा, आत्म्याचा स्वभाव काय माहित आहे? स्वभाव जर का तुम्ही थोडस शरीरातनं आपण लक्ष काढलं आणि आत्म्याचा आवाज ऐकला,
तर आत्म्याला ना कृष्णांची ओढ असते. त्यामुळे हरिनाम जप केल्यावर आपल्याला आनंद वाटतो. म्हणजे त्याला ना कृष्णांशी जोडून घ्यायची ओढ असते, त्याला तिकडे जायची ओढ आहे. हा, त्यामुळे आत्म्याचा स्वभाव काय आहे, तर त्याला म्हणजे कृष्णांची ओढ आहे. भक्ती ही त्याचा स्वभाव आहे, प्रेम करणं. प्रेम म्हणजे प्रेम वगैरे ह्या खूप मोठ्या शुद्ध संकल्पना आहेत. तसा विचार करायचा. जेव्हा भगवद्गीता शिकतो ना, तेव्हा तत्वतः विचार करायला शिकायचा. त्याला सर्वांवर प्रेम करायला आवडतं. तुम्हाला म्हणजे तो आत्म्याचा स्वभाव आहे, आनंदी राहणं. आणि त्याला कृष्णांची ओढ आहे. हा, मग भक्ती या शब्दाचा अर्थच मुळात आहे कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. आणि ते त्याला करायला आवडतो, तो त्याचा स्वभाव आहे. पण आपण काय करत असतो, त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही, शरीरात अडकून पडतोय आपण. हं? मग कर्म, कर्म म्हणजे तसं बघायला गेलं ना, तर शरीर हे कर्मांशिवाय राहू नाही शकत. त्यामुळे आपण जे काय कार्य करतो ती सारी कर्म. अधिभूत म्हणजे भौतिक प्रकृती, ही जी आपल्याला डोळ्यांनी दिसते ना, ही पण. आणि सत्व, रज आणि तम, ह्या ह्या आपण काय आहेत, भौतिक प्रकृती, त्या आपण ज्ञानयोगात बघू. हा, आपण पण ह्या दोन म्हणजे डोळ्यांनी दिसणारी आणि आपण हे सत्व, रज, तम ह्या प्रकृती. आदिदैव म्हणजे कोण आहे, तर हे आपण बघूच आता विश्वरूप दर्शन योग मध्ये. कृष्णांचं एक रूप आहे, जे बघा त्यांनी अर्जुनाला दाखवलेलं आहे. तर ते रूप ज्यामध्ये साऱ्या देवी देवता वगैरेंचा समावेश आहे. माताजी मागची स्लाइड घ्या. हा, त्याला म्हणायचं आधिदैव. यज्ञाचा भोक्ता, आधी यज्ञ कोण आहे, आधी यज्ञ. तर यज्ञाचा भोक्ता कोण आहे, तर तुम्ही बघितलेले आहे, विष्णू आहेत. ते हृदयात असतात, परमात्मा. हा, परमात्मा कुठे राहतो, तर प्रत्येकाच्या हृदयात. आणि मृत्यूच्या हा आपला हा जो अध्याय आहे, तो आपल्याला हे मेन सांगणार आहे की मृत्यूच्या वेळेस कृष्णांची आठवण कशी करावी. हा प्रश्न किती महत्वाचा आहे बघा, अर्जुनाने विचारलेला. आणि तो किती अभ्यासू होता बघा. मुख्य म्हणजे तो स्वतः धुरंधर योद्धा होता, त्याच्या क्षेत्रात तो निपुणच होता. हा, पण त्याला प्रश्न बघा कसा पडलाय, की मान्य आहे की तुमची आठवण झाली तर आम्ही तुमच्या धामात येऊ. ओके, शिकलो ना आपण. पण मग कशी येणार तुमची आठवण, का बरं येणार. तर कृष्णाने उत्तर दिलंय, त्याचा तुम्हाला आयुष्यभर सराव करावा लागेल. हा, आता बघू आपण श्लोक. आता जी पुढची स्लाइड घ्या. आता वाच, प्रणिती वाच तू, पद्मनाभची बहीण छोटू. प्रणिती वाच. भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्मा म्हटले जाते. म्हटले जाते आणि त्याला निर्णित सर्व भावाला आत्मा असे म्हणतात. जीवाच्या प्राकृत प्राकृत देहाच्या उत्पत्तीत काय आणि भूमी हा, काय असल्याने कायाना कर्म किंवा सकर्म कर्म असे म्हणतात. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हे बघा, हा कृष्ण इथं दोन म्हणजे ब्रह्म काय आहे, तर अविनाशी दिव्य जीवाला, म्हणजे आपला आत्मा अविनाशी आहे ना, त्यामुळे तो ब्रह्म आहे. ओके, त्याचा नित्य स्वभावाला काय म्हटलं इथं, तर अध्यात्म. हा, मग नित्य स्वभाव काय आहे, तर त्याचा कृष्णाची सेवा करणे, त्याला कृष्णाचा दास बनणं आवडतं, तो त्याचा नित्य स्वभाव आहे. आणि हे खरा अध्यात्म आहे. सांख्य योग काय आहे, तर स्वतःच्या आत्म्याला कृष्णा म्हणजे आत्मा परमात्माशी जोडून घेणं, हा असतो सांख्य योग. हा, मग हाच आहे अध्यात्म. तर तो कसा जोडायचा, तर भक्तीद्वारे, त्यांच्या दिव्य प्रेममय सेवा. आता ती सेवा कशी करायची, तर बघू आपण. हा, तर जीवांच्या प्राकृत देहाशी म्हणजे कर्म काय करतात आपल्याला, तर त्याची फळं मिळतात, चांगली किंवा वाईट. नृगराजाच्या गोष्टीत शिकलो ना, मग ती फळं भोगण्यासाठी तुम्हाला पृथ्वीवर परत परत जन्म घ्यावा लागतो. चांगली फळं तर चांगले फळ हे म्हणजे आणि वाईट फळ कर्मांची वाईट फळं. मग ही अशी जी कर्म असतात ना, कुठलीही क्रिया ज्याचं तुम्हाला फळ मिळतं म्हणजे बंधनं लागतात, ती सगळी कर्म मध्ये धरली जातात. ओके,
हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा आता कोण वाचणार आहे का? कोण कोण आहे? कार्तिक मी तू वाच. हा हे देहा वृत्तावर निरंतर निरंतर परिवर्तनशील व्या असणाऱ्या भौतिक भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारखा देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराचा परमेश्वराचा विराट विराट रूपाल अधिदेव असे म्हणतात. म्हणतात आणि प्रत्येक प्रत्येक दहीधारी जीवामध्ये जीवामध्ये परिमाणता रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अर्ध्यज्ञ यत्यांच्या अधिष्ठाता अधिष्ठा असे जाते. म्हणले जाते. ते जरासं ना ट्रान्सलेशन एरर असतात. हे बघा, हे देहभूतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. म्हणजे ही जी आपल्याला आजूबाजूला दिसतेय ना, ही निसर्ग ती पण आणि सत्व रज तम हा स्वभाव पण ओके, ही आहे प्रकृती. अधिभूत. नंतर चंद्र सूर्यासारख्या म्हणजे तो विश्वरूप मध्ये सारं काही कृष्णांमध्ये सामावलेलं आहे, विराट रूप दाखवलेलं, त्याला आधी दैव म्हणायचं. हा आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोण असतो? परमात्मा रूपाने कृष्ण असतात. हा आणि पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि त्यांनाच काय म्हणायचं? आधी यज्ञ. ते यज्ञांचा अधिष्ठाता आहेत ते कोण, त्यामुळे कोणतंही काम करताना आपण त्यांना समर्पित करून करायचं असतं. हा अधिभूत म्हणजे काय? थांब, हे मागचं एकच मिनिट हा सांगते. अधिभूत आणि ही जी आपण भौतिक प्रकृती म्हणतो ना, ही असत्य नाहीये. आपण ज्याच्यामध्ये पृथ्वीमध्ये राहतो ही सत्यच आहे. आपल्या आजूबाजूचा निसर्ग खरोखर आहे, माया नाहीये. आहे ते खरोखर, पण ही सतत बदलती आहे. हा तुम्ही एक लक्षात ठेवा की भौतिक जगाचं एक सत्य की हे सतत बदलत राहणार बाळानो, इथं स्थिर नसतं. आता हा सुरवंट आहे, मग तो अंड्यातनं बाहेर येतो ना, सुरवंट खातच सुटलेला असतो, मग जाड होतो आणि मग कोश धरतो. कोशमधून तो काही दिवस कोश असा असतो बघा तो, आणि मग त्याच्यातनं फुलपाखरू बनून बाहेर जातो. मग हे अशी आहे ही जे आपला आजूबाजूचा निसर्ग आहे ना, किंवा आपली ही भौतिक परिस्थिती ही बदलत असते सतत. हा ओके, तुला काय हवं होतं माताजी? मागची हे घ्या. अधिभूत म्हणजे काय त्याला हवंय, मागची ह्याच्या मागची स्लाइड. हा ना चार्ट आहे बघा इथं. हा हे बघा, अधिभूत म्हणजे ही सारी प्रकृती, ही जी आपल्याला निसर्गाने हे जे काय निसर्ग म्हणून दिसतं नैसर्गिकरित्या बनवलेलं पृथ्वीवर तुम्ही जे काय, किंवा हे सारे आकाशात जे काय बघू शकता, हे सारं अधिभूत. हा आणि ह्याच्या म्हणजे भौतिक प्रकृती, त्याचा अर्थ काय? भौतिक प्रकृती. आणि त्यामध्ये फक्त तेवढंच धरू नका, तर सत्व रज आणि तम हे स्वभाव पण येतात माणसाचे. हा आलं ना लक्षात? हो. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा आता पुढं हे सांगितलंय हा की अंतकालिक हा प्रश्न आहे बघा, आपल्याला कळलं नसतं, त्याने विचारलं नसतं तर. मान्य आहे कृष्णांचा सराव, आठवण व्हायला हवी, पण का होणार आपल्याला आठवण? समजा तुम्ही भारतात जन्मलाय, कानावर हे देवाधर्माचं पडतंय म्हणून माहित तरी आहे कृष्ण कोण आहेत, पण बरीच लोक अशी आहेत ज्यांना कृष्ण कोण काय काही माहित नसतं. मग त्यांना का आठवणार ना कृष्ण? तर इथं उत्तर दिलेलं आहे. आणि तुम्हाला सुद्धा
त्या एकतर तो क्षणाचा मामला असतो, एका क्षणात होऊन जातं. आणि त्यावेळेस का आठवणार ना आपल्याला कृष्ण? तुम्हाला आठवणार कोण? तुम्ही ज्यांना जोडलेले आहात, तुमचे जवळचे ना कोणतरी स्वकीय वगैरे असे आठवतील ना. नृगराजांना हरण आठवलं होतं, नाही नृगराजांना नाही, भरतराजांना मग हरण आठवलं होतं. असं मग का बरं आठवणार कृष्ण आपल्याला? तर हे बघा, हा हरे कृष्ण. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती य प्रयाती समद्भाव यती नास्त अन्यत्र संशय. हरे कृष्ण. आता वाचा एकाने कोणीतरी, हाय ट्रान्सलेशन वाचा. वाच बा युवराज, तू वाच मग. परत क्रमाने जाऊ आपण. हरे कृष्ण. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. हरे कृष्ण. ओके. तर आहे ना, इथे साधा असा नियम आहे बघा, की आणि ह्यात मुळीच संशय नाहीये, की इथं कुठलाही संशय घेऊ नका असं कृष्ण सांगतोय. की अंतकाळी कृष्णाचे स्मरण करीत जो देह त्याग करतो. ओके. इथं भीष्मांचं उदाहरण दिलंय. ही गोष्ट आहे भागवतम मध्ये. आणि ते जेव्हा युद्ध थांबतं आणि युधिष्ठिर महाराजांना खूप वाईट वाटत असतं, की किती संहार झाला, हे युद्ध करावं लागलं आणि आपल्याला हे राज्य मिळालं वगैरे. त्यांना असं शांत वाटत नसतं, उदास उदास वाटत असतं. तेव्हा हे जे 12 महाजन आहेत, ज्यांना काय म्हणतात, 12 महाजन. महाजन म्हणजे कोण? जे कृष्णांच्या मनातलं जाणू शकतात. 12च आहेत हा फक्त, म्हणजे नारद, असित, देवल, आता मला नावं नाही आठवत सगळ्यांची. तर त्यात 12 महाजनांमध्ये भीष्म पण एक आहेत, शुद्ध भक्त. तर कृष्णांना माहित असतं की भीष्मांची अशी खूप इच्छा आहे की आपण समोर कृष्णांना पाहत आपला प्राण सोडावा. त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं ना. मग इकडे युधिष्ठिर महाराजांना पण खूप असं हे वाटत असतं, उदास. मग ते सगळ्यांना म्हणतात की तुम्ही तेच म्हणजे तुम्ही सगळी जण ना आपण भीष्मांकडे जाऊ आणि त्यांच्याकडून थोडा उपदेश ऐका. मग ते तिकडे जातात आणि तेव्हा खूप ऋषी वगैरे, हे म्हणजे भीष्म बोलणार आहेत म्हटल्यावर कळल्यावर खूप ऋषीगण त्यांच्या शिष्यांना वगैरे घेऊन येतात. आणि भीष्मानी खूप छान उपदेश केलेला आहे की राज्यकारभार कसा करावा वगैरे युधिष्ठिर महाराजांना. आणि तेव्हा त्याच्यानंतर समोर कृष्णांना पाहत भीष्म आपला प्राणत्याग करतात. हा ओके. मग त्याची पुढची स्लाइड द्या. तर असं मग आता हे झालं भीष्मांचं. ओके. तर आता तुम्ही म्हणाल की आपल्याला कृष्णांची आठवण का येणार? तर त्याचा सराव व्हायला हवा. तुम्ही कृष्णांशी स्वतःला जोडून घ्यायला हवं. ज्याच्याशी तुम्ही जोडलेले आहात, कनेक्टेड आहात, त्यांचीच आठवण येणार ना आपल्याला. तर आता ते कोणत्याही प्रकारे जोडून घ्या. एकतर हरिनाम जप करा, कारण कलियुगाचा धर्म काय आहे? हरिनाम जप. हा की नाही? मग त्याच्यानंतर आहे ना, तुम्ही त्यांच्या कथा ऐका. आता इथं ज्या कथा ऐकता त्या आपल्या आई वडिलांना सांगा, भावंडांना सांगा, मित्रांना सांगा. एकतर कानाने खूप महत्वाचं आहे ह्या कलियुगात ना. शृणू म्हणजे ऐकण्याला खूप महत्व आहे. ऐका आणि त्या सांगा पण. त्याच्यानंतर जप करा, चॅन्टिंग करा. मग कसं करा? जपमाळेवर तर कराच, जपमाळेवर. आणि असं मिळून म्हणजे 7च्या वगैरे टायमात अभ्यास बिभ्यास आवरला की थोडं असं हरे कृष्णा असं असं पण करा, मिळून भावंड, मित्र वगैरे. त्याच्यानंतर त्यांना प्रार्थना करा त्यांच्याशी, त्यांची वेगवेगळी स्तोत्र म्हणा, नमस्कार करा त्यांना. ते आता तुम्ही किड्स बॅच आहे, तुम्हाला ओपन असतं सगळं. तुम्हाला ज्या प्रकारे येतं, कृष्णाची चित्र काढून आम्हाला पाठवलात तरी चालेल, कृष्णांची नावं लिहा, त्यांच्यात छोटासा निबंध लिहा. हे तुम्हाला रांगोळी येत असेल तर ती काढून फोटो, काही म्हणता येत असेल तर त्याचा व्हिडिओ. आता तुम्हाला जे काय आवडेल ना ते करून आम्हाला पाठवलात की माताजी ग्रुपवर टाकतील, ते आमच्या म्हणजे व्हॉलेंटियर्स वगैरेच्या. तुम्हाला जे काय आवडतं कृष्णाविषयी ते करून पाठवा आम्हाला. म्हणजे असं साऱ्या गोष्टीतून आहे ना, आपल्या जीवनाची सगळी क्षेत्र आपण कृष्णांशी जोडून घ्यायची. मग हे असं तुम्ही त्यांचे गोष्टी ऐका, सांगा, जप करा, कीर्तन करा, स्तोत्र म्हणा, चित्र काढा, कसंही.
माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणजे तुमच्याकडे तुळस असेल तर तुळशीचं पान त्यांना वाहा. असे छोट्या छोट्या गोष्टी त्यांना काहीही खाताना आधी त्या हरे कृष्ण म्हणून त्यांना अर्पण करून खा. छोट्या छोट्या गोष्टी जीवनात काही अडचण आली तरी पण त्यांना सांगा. पुन्हा काही घेतलं तर दाखवा त्यांना. त्यांचं लक्ष असतं, ते हृदयात आहेत आपल्या. हा, असं जोडून घ्या. सराव हवा आपल्याला. हा, वाचूया हा हा श्लोक. हरे कृष्ण वाचू का माताजी? हा हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. यम यम वापी स्मरण भावम, बोलताय का मागे? सज्जते जयन्ते कलेवरम, तं तमैवैति कौन्तेय सदा तद्भावितम. हरे कृष्ण. हे कौन्तेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हे बघा, हा हे पण श्लोक लक्षात ठेवा की ते काय सांगतायत माहित आहे की आपल्या देहाचा त्याग करत असताना हे म्हणजे मूळ ज्ञान आहे, हे सत्य ज्ञान आहे. बघा, हे सरळ सरळ नियम आहेत, ह्यात कुठे असे फाटे फोडलेले नाही आहेत. की मृत्यूच्या वेळेस तुम्ही ज्याचा स्मरण करणार ना, तो भाव, ते शरीर आपल्याला प्राप्त होतं. मग ही भरत महाराजांची गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला व्यवस्थित कळणार ते. हा, म्हणून कृष्ण म्हणतायत, जर का पुढची स्लाइड घ्या माताजी. तुम्ही माझी आठवण केलात तर मला आता पाचवा अध्याय आपण पाचवा श्लोक बघितला ना. माझी आठवण केलात तर निसंशय मला प्राप्त कराल. बरं, मग मला जमत नाहीये तुमची आठवण करायला असं विचारलं तर तर ठीक आहे, तुम्हाला नाही जमलं कृष्णांचं स्मरण करायला, तर तुम्ही कोणाचं स्मरण करणार, जे विचार तुमच्या मनात असणार, तो भाव तुम्हाला पुढे प्राप्त होतो. मग हे भरत महाराज हे ना म्हणजे अत्यंत चांगले ह्यांच्या वंशातलेच असतात. म्हणजे ह्यांच्यावरूनच आपल्याला बहुतेक भारत नाव मिळालेलं आहे. हा, तर हे भरत महाराज अत्यंत चांगले राजे असतात. म्हणजे प्रजा एकदम चांगली सुखात असते त्यांची, मुलांप्रमाणे प्रजेची काळजी वगैरे घेत असतात. पण कालांतराने हे येतं, म्हणजे वृद्धापकाळ वगैरे येत जातो, तसं त्यांना वाटतं की खूप केलं राज्यकारभार, आता थोडी भक्ती करावी. फक्त मनुष्य जन्म मिळतोच त्याच्यासाठी, म्हणून ते आपल्या पत्नीची परवानगी घेतात, मुलग्याला राजसिंहासन म्हणजे राज्याभिषेक करतात आणि वनात जातात आणि ना हे करतात, एक आश्रम हे करतात निर्माण. आणि म्हणजे कृष्णांच्या भजन भक्तीमध्ये दिवस पुढचे जात असतात त्यांचे. माताजी पुढची स्लाइड घ्या. मग एक दिवस काय होतं माहितीये, असेच ते ना हे करत बसलेले असतात आणि ना त्यांना काय दिसतं, एक हरण खूप म्हणजे जीवाच्या आकांताने धावत सुटले. मग ते आणि त्याच्या मागून मोठा वाघ लागलेला असतो त्याच्या मागे. मग ते पटकन ना आत जातात त्यांचा हे आणायला, म्हणजे धनुष्य बाण वगैरे. आपण ते बघतात तर पुढे नदी असते, ते हरण आहे ना त्या नदीमध्ये उडी मारतं आणि उडी मारताना तिला एक पिल्लू होतं. आणि हा वाघ असतो ना, तिने नदीत उडी मारल्यावर तो दुसरीकडे निघून जातो. मग हे काय करतात, स्वतः नदीत जातात, पण ते हरणाला वाचवू शकत नाही, त्यांना फक्त त्या पिल्लाला वाचवता येतं. मग ते विना आईचं पिल्लू असतं. मग भरत महाराज त्याला घेऊन येतात आणि त्याला मोठं, म्हणजे त्याच्यासाठी त्याला थोडं दूध वगैरे देणे आणि गवत वगैरे असं, म्हणजे त्याची खूप काळजी घेत असतात, ते नीट मोठं होऊ दे म्हणून. हा, मग होतं काय, ह्यांचा जे ध्येय काय असतं, तर कृष्णांची म्हणजे शेवटचा काय असतो, हा संन्यास आश्रम, ज्यात फक्त कृष्णांशी जोडलं जाणं एवढंच हे असतं. मग आता ती पहिली स्लाइड दाखवा माताजी. त्याच्यात बघा ते काय करत असतात, होम हवन वगैरे करताना पण ना मागे लक्ष हरणाकडे. म्हणजे काय की त्याला कोणतरी येऊन हिंस्त्र प्राणी खातील का, किंवा लहान आहे अजून, आश्रमापासून लांब जाईल तर वाट चुकेल, त्याला खायला मिळत म्हणजे होईल ना व्यवस्थित खाणं, तो म्हणजे मोठा व्यवस्थित होईल ना, अशातच सगळा विचार. हा, म्हणजे मग आता पुढे काय होतं बघा. मग ना खरं तर ते पिल्लू व्यवस्थित ते मोठं करतात आणि त्याचं ते मोठं झालेलं असतं, तर ते व्यवस्थित वाढू शकत असतं. हा, पुढची स्लाइड घ्या माताजी. पण ह्यांच्या मनात सतत त्या हरणाच्या पिल्लाची त्यांना ओढ लागते आणि तोच विचार. मग असं करत यथावकाश त्यांना पण मृत्यू येतो. मग मृत्यू समयी पण ना त्यांना हाच प्रश्न पडतो की माताजी पुढची स्लाइड घ्या.
की आता मी मेल्यावर कोण बरं या हरणाचं करणार. खरं तर हरण स्वावलंबी झालेलं असतं, त्याचं ते व्यवस्थित अन्न मिळवून खाऊ शकत असतं. पण माझ्या नंतर ह्याचं काय होणार अशा विचारातच ते मृत्यू येतो त्यांना. आणि त्यामुळे लहान म्हणजे मृत्यूसमयी हरणाचा विचार केला, पुढचं शरीर त्यांना हरणाचं प्राप्त होतं. मग ती गोष्ट कशी आहे माहित आहे, तो जन्म हरणाचा प्राप्त होतो. हा, पण त्यांना एक की भजन भक्ती केल्यामुळे पुण्य कर्म कृष्णांशी ऑलरेडी जोडलेले होते ते, त्यामुळे त्यांना स्मरण असतं की आपण कोण आहोत. मग त्यामुळे तो जन्मात ते काहीही दुसरं करत नाहीत, असं आश्रमात एकटेच राहत असतात आणि आश्रमांच्या जवळ चरत वगैरे असतात. तो एक क्षण पण भक्ती म्हणजे कृष्णांना विस्मरण करत नाहीत ते. आणि त्याच्यानंतरचा जन्म जड भरत म्हणून मिळालेला आहे. मग त्या जन्मात जडभरत ऋषी होतात, जडभरत असतात ते जड बुद्धीचे. जगासाठी आतून त्यांना एक फक्त चांगलं होतं की त्यांना स्मरण असतं की आपण कोण होतो आणि काय चूक झाली. त्याही जन्मात अजिबात इकडे तिकडे वेळ घालवत नसतात, फक्त कृष्णांचं स्मरण. आणि त्या जन्मात मग कृष्णांच्या धामात निघून जातात. म्हणजे मुक्ती कधी मिळते, जी मुक्ती भरतराजांच्याच जन्मात मिळायची होती त्याच्यासाठी पुन्हा एक हरणाचा जन्म, परत एक जड भरत ऋषींचा जन्म घेऊन मग. हा हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तर आलं ना लक्षात की तुम्हाला कृष्णाशी जोडून घ्यायला लागणार, सराव असायला हवा. हा, वाचू मी नाही तर वाचा कोणतरी तुम्ही. पद्मनाभ हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हा, ध्यान केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझे कर्म मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठायी स्थिर केल्याने तुला निसंदेह माझी प्राप्ती होईल. हरे कृष्ण. हे बघा आता इथे त्यांनी काय सांगितले, कृष्णाने कशी प्राप्ती होणार आपल्याला कृष्णांची, तर ध्यान केले पाहिजे. हा म्हणजे तुम्ही ध्यान म्हणजे काय असतं, तर कृष्णांशी तुम्हाला जोडून घ्यावं लागेल. हा, हर एक गोष्टीत आपला संबंध तुम्ही कृष्णाला कनेक्ट टू कृष्ण. ध्यान योग म्हणजे काय असतो, तर तुम्ही कृष्णांशी स्वतःचं मन बुद्धी सगळं कृष्णांशी जोडून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर तुला कर्तव्याचा मार्ग कधी, इथे बघा ते काय सांगतायत, युद्धरूपी स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. मग तुम्ही कोणही असा, तुम्ही कुठल्याही वर्णाश्रम पद्धतीच्या कुठलाही वर्ण आणि आश्रम कुठलाही असू दे तुमचा. हा, तर तुम्हाला त्यात काय केलं पाहिजे, तुमचं जे कर्तव्य आहे सध्याच्या स्थितीत ते कर्तव्य स्वधर्माचं आचरण करायला हवं. हा, आणि मग ते करताना आपली जी कर्म असतात ती कुणाला अर्पण करायची, कृष्णांना. म्हणजे आपल्याला कर्माची बंधनं लागत नाहीत आणि आपली मन आणि बुद्धी कृष्णांच्या स्थायी स्थिर करायची आणि आपल्याला निसंदेह कृष्णांची प्राप्ती होईल. ओके, हा घ्या माताजी पुढची स्लाइड. मग हे सगळं कसं होणार, तर स्टेप बाय स्टेप होतं. त्याच्यासाठी तुम्हाला कधी सुरुवात करायला हवी, तर जेव्हा हे ज्ञान मिळालंय त्या क्षणी करा. आता मिळालंय ना, तर आतापासून जोडून घ्या. ह्या मनाच्या आहे, भाव भक्ती आहे ही. हा, आता प्रभुपाद स्वामींनी बालपणापासूनच केली. मगाशी प्रल्हाद महाराज होते, प्रल्हाद महाराजांनी आईच्या पोटातून सुरू केलं. ध्रुव महाराजांनी वयाच्या 5व्या वर्षापासून सुरू केली. मग तुम्हाला आता जेव्हा हे कळलंय तेव्हापासून तुम्ही सुरू करा. हा, म्हातारपण आल्यावर करतो ही म्हातारपणातली कामं असं नाही, तेव्हा शरीर साथ देत नाही. बघितलं ना, म्हातारपणाच्या मर्यादा असतात. तर आता ज्या क्षणी कळलंय तेव्हापासून करा. घ्या माताजी पुढची स्लाइड. युवराज वाच ना तू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पार्था, आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझ्या परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हा, मग आता कसं जोडून घ्यायचंय, तर आपलं मन विचलित व्हायला देऊ नका. तुम्ही बाह्य भौतिक परिस्थिती ह्या कशा असतात, तुम्हाला तुमची नेहमीची कामं करून राहावी लागतात ना, होय ना, प्रत्येकालाच असतात. ते सारं करताना ना, म्हणजे तुमचं स्वधर्माचं आचरण करताना तुम्ही आतून मनाने मात्र कृष्णांशी जोडलेले राहा. निरंतर त्यांचं स्मरण असू दे आणि परमपुरुष त्यांच्या असं करून जो निरंतर म्हणजे कृष्णांमध्ये मन युक्त करून
जो त्यांचं ध्यान करतो ना, कृष्ण काय सांगतायत, निश्चित तुम्हाला माझी प्राप्ती होईल. त्यासाठी सांगितलंय का कुठं हे सोडा, ते सोडा, हे करा, ते करा. तर हे मुख्य म्हणजे काय सांगितलंय, की तुम्ही कृष्णांशी स्वतःला जोडून घ्या. तुम्ही आहे ते ठिकाण सोडून जा, हे करू नका, ते करू, असं नाही. आधी पहिल्यांदा स्वतःला कृष्णांशी जोडून घ्या. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यासाठी वनात जायची, एकांतात राहायची आवश्यकता नाही. ही अजामिलची गोष्ट आहे ना, चांगली आहे, भागवतम मध्ये आहे. तर आपण जरा नंतर बघूया. माताजी पुढची स्लाइड द्या. आपण हे पाठ करू, म्हणजे पूर्ण करूया ही गोष्ट आहे ना. हरे कारण ती कृष्ण जरा तुम्हाला कार्तिक. समजावून सांगायला पाहिजे, ती अजामिलची गोष्ट. हा, माताजी हरे वाचा. हरे कृष्णा. मनुष्य आणि परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुराता, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे, अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. हरे कृष्ण. हा, आता ना आपण मग ध्यान तर करायचंय. तर इथे बघा, त्यांनी निराकार, म्हणजे इथं ब्रह्म म्हणजे गोलोक वृंदावन धामातला जो प्रकाश असतो, ज्यामध्ये आपल्याला हा निसर्ग दिसतो, पुन्हा डोळ्यांसमोर जो प्रकाश दिसतो, हा सारा ब्रह्म म्हणतात. हे सगळं काय ब्रह्म. तर त्याच्यावर ध्यान करा म्हणून सांगितलेलं नाहीये. एकतर ध्यान धारणा ही कलियुगाचा धर्म नाहीये, हरिनाम जप आहे. ध्यान धारणा होता, पण कुणाचा असतो, सत्ययुगाचा, पहिल्या युगाचा असतो तो. हा, तर कृष्णाने काय सांगितलंय, तुम्ही साकार रूपावर, आपल्याला माहित आहे कृष्ण कसे आहेत, हे जे आता साईडला दिसतंय ना, ह्या साकार रूपावर आपण ध्यान करायचंय. त्यांचं म्हणजे ना, आपल्याला पुरापूर म्हणजे ब्रह्मानी वगैरे वर्णन केलेलं आहे की कृष्ण कसे आहेत, हे आपल्याला परफेक्ट माहित आहेत. ते असे आहेत बघा, गोलोक वृंदावन धामात 2 हात 2 पाय, हातात बासरी, डोक्यावर मोरपीस, आणि त्यांचा वर्ण कसा आहे, घनश्याम. असंच ते आपल्याला परफेक्ट माहित आहे की कृष्ण असे. त्यामुळे ह्या साकार रूपावर ध्यान करा कधी पण. आणि कशा रूपात, की ते सर्वज्ञ आहेत, पुरातन आहेत, सर्वाचे नियंत्रण करतायत, अणुपेक्षाही सूक्ष्म आहेत. म्हणजे इथे चेतना रूपाने मी सांगितलं ना, भरून राहिलेले आहेत. म्हणजे 2 अणूंमध्ये जी गॅप असते त्यामध्ये पण ते आहेत, इतके सूक्ष्मतम आहेत. हा, आपल्या सर्वांचे पालन पोषण करतायत. विश्वंभर नाव आहे त्यांचं एक. तुम्ही भक्तीद्वारेच त्यांना म्हणजे समजू शकता. भौतिक कल्पनांच्या अतीत आहेत, कुणाच्याही इंद्रियांचं सामर्थ्य नाही त्यांचं पूर्ण मी वर्णन करू शकलो, असं अशक्य आहे बाळ. त्यांना भक्तीनेच आपण जाणू शकतो. इंद्रियांच्या आपल्या पलीकडे आहेत ते. भौतिक कल्पनांच्या अतीत आहेत, अचिंत्य आहेत. नित्य पुरुष या रूपांमध्ये असं आपण त्यांचं, म्हणजे ह्या सर्व रूपांमध्ये आपण त्यांना मानलं पाहिजे. आणि कशा आहेत, सूर्यासम तेजस्वी आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहेत. इथले नाही, भौतिक नाहीये त्यांचं, सगळं आध्यात्मिक आहे. तर भौतिक प्रकृतीच्या पलीकडे असं आपण त्यांना जाणायला हवं. जसे आता शेजारच्या ह्याच्यात दिसत आहेत, ह्या रूपाचं आपल्याला साकार रूपाचं ध्यान करायचंय. ओके माताजी, पुढची स्लाइड घ्या. ते निराकार नाही आहेत, त्यांना आकार आहे, आपल्याला माहित आहे, म्हणून ते असे आहेत. हे मग आता बघा, भगवंत कोण आहे, तर ते मनुष्य, भगवंत एक मनुष्य आहे. म्हणजे कृष्णच भगवंत आहे, ते एक मनुष्य आहे. आणि श्याम सुंदर असं त्यांचं रूप आहे, हे शेजारी दाखवलंय तसं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे बघा, आता इथे कोण दाखवलंय, हे देवी देवतांचे थोडे संदर्भ आहेत. हे ना, ब्रह्मा तिकडे हेला घेऊन, म्हणजे पृथ्वी जाते त्यांच्याकडे, तेव्हा की हे दुःखाचा भार सहन होत नाही. तर ब्रह्मा म्हणतात, मी पण तुझं दुःख दूर नाही करू शकत, म्हणून मग ते तिला क्षीरसागराच्या इकडे, विष्णूंच्या इकडे घेऊन जातात. क्षीरोदक्षाई विष्णूंकडे. तर बघा, असं ब्रह्मा आणि सगळे देवी देवता कुणाची म्हणजे हे करतायत प्रार्थना, तर विष्णूंची. मग विष्णू सर्वोच्च आहे, त्यामुळे मदतीसाठी बोलवतायत. पुन्हा इकडे बघा, शंकर पार्वती, आणि ह्या देवांमध्ये ब्रह्मांच्या तिकडे कॉर्नर मध्ये मागे बघा, उजव्या बाजूला शिवजी पण आहेत बघा. तर हे सारे देवी देवता त्यांना प्रार्थना करतायत की
ह्या राक्षसांपासून जेव्हा राक्षस उत्पात करतात तेव्हा सोडवा म्हणून. हा, हे झालं. इथे शंकर आहेत ना, पार्वतीला एकतर शंकर सतत ध्यान करत असतात. ध्यान कुणाचं करतात? रामांचं. हा, शंकर नेहमी. पुन्हा ते पार्वतीला कथा सांगतायत. वर कोणाच्या सांगतायत कथा? वर दाखवलंय बघा. तर रामाच्या. ते कृष्णांच्या कथा सांगत असतात. म्हणजे आपलं शंकरांकडे कधी मागायचं झालं तर आद्य वैष्णव आहेत शंकर. भागवतम मध्ये काय सांगितलंय? गंगांमध्ये नद्यांमध्ये सर्वात पवित्र गंगा, देवांमध्ये सर्व म्हणजे महान कोण? तर विष्णू. तसं वैष्णवांचे, वैष्णवानाम यथा शंभो, आद्य वैष्णव कोण आहेत? तर आपले शिवजी आहेत. हा, शंकर. तर ज्ञान आणि वैराग्य मागायचं शंकरांकडे कधी मागायचं झालं तर. ज्ञानपीठ आहे ते. त्यांनीच माता भवानी म्हणजे पार्वतींना भागवतम सांगितलं, रामायण सांगितलं. सगळ्याचं तुम्ही ओरिजिन जाल ना तर कुठे ना कुठेतरी शंकर पार्वतीला सांगतायत, असंच आहे. ओके, मग आलं ना लक्षात? शंकर सुद्धा ध्यानधारणा वगैरे त्यांची करतात. कथा कुणाच्या सांगतात? त्यांच्या. आवडतं शंकरांना भागवतच्या कथा सांगायला. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आलं ना बाळाच्या लक्षात? चाल. हा, तर आपल्याला ना ह्या रूपात जोडून घ्यायचंय. त्यांच्या लीला, त्यांच्या ह्या ज्या कथा आहेत ना, राम कृष्ण विष्णू ह्यांच्या, ह्या ऐकताना आपल्याला एक अद्भुत आनंद मिळतो आत्म्याला. दुसरी गोष्ट आहे ना, हे जीवनात तुम्हाला धैर्य देतात ह्या कथा. आणि मुख्य म्हणजे आपण कसं वागायला हवं हे पण सांगतात त्या. आणि ह्या ज्या वृंदावनातल्या लीला आहेत ना, अतिशय रम्य लीला आहेत ह्या. आणि त्यांचं कसं नातं होतं बघा. हे जे वृंदावनवासी होते ना, गोकुळातले सगळे, हे सगळ्यांचं एकच ध्येय होतं, ते म्हणजे कृष्ण. तिथले प्राणी पक्षी सगळे जण. आता आपण शिकलो ना, गायीनी जेवढं प्रेम कृष्णांना दिलं, कृष्ण पण त्यांच्या मागे तसेच धावायचे. यशोदेला जेवढं, एकमेव यशोदा अशी आहे की जी त्यांना बांधू शकली. बघितलं ना, बाकी कोणालाही आजपर्यंत जमलेलं नाही. दोरीने बांधून ठेवते ना यशोदा त्यांना, दामोदर लीलेत. तर असं. हा, तर आपण ह्या रूपात त्यांच्याशी जोडून घ्यायचंय आपल्याला. आणि मुख्य म्हणजे तुम्ही त्यांच्याशी नातं जोडा स्वतःचं. त्यांना मोठा भाऊ, लहान भाऊ, आपला मित्र, आपले आई वडील, असं काही समजा आणि कृष्णांशी एक नातं जोडून घ्या. हा, घ्या माताजी पुढचं स्लाइड. आता इथे सुदाम्याचे मित्र होते बघा. ते किती किती प्रेम सुदाम्याने दिलं तेवढंच कृष्णाने दिलं. हा, आणि इथे सांदीपनी ऋषी म्हणजे सांदीपनी त्यांचे गुरु. तर 64 दिवसात 64 कला शिकलेले कृष्ण, पण गुरूंचा पुत्र परत आणून दिला. तर गुरु माता म्हणते की मला माझा पुत्र हवा, तर तो आणून देतात. म्हणजे जेवढं प्रेम त्या दोघांनी केलं तेवढंच प्रेम कृष्णाने त्यांच्यावर केलं. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आपण पण असं ना त्यांच्याशी जोडून घ्यायला पाहिजे स्वतःला. हा, आता हे जरा ना मीच तुम्हाला, तुम्ही थांबा, तुम्ही कन्फ्यूज होणार, थोडं सांगते ह्यातलं. काळ विषयी सांगतात बघा कृष्ण. तर ब्रह्माच्या एका दिवसाचा कालावधी किती आहे बघा? एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज. 8 अब्ज 64 कोटी आपली वर्ष. आपले एक वर्ष असतात ना, तशी 8 अब्ज 64 कोटी वर्ष झालं की ब्रह्मांचा एक दिवस असतो. ओके, आणि तेवढ्याच वर्षांची त्याची एक रात्र असते. मग असा झाला ब्रह्मांचा एक दिवस पूर्ण. मग अशा ब्रह्मांना ना जेव्हा दिवस असतो तेव्हा ही सजीव सृष्टी अस्तित्वात असते. आणि जेव्हा 8 अब्ज 64 कोटी वर्षांची संध्या येते ना त्यांची, तेव्हा हे सगळं हे होतं. म्हणजे त्याचा नाश होतो. म्हणजे असं झोपी गेल्यासारखं, असं योग निद्रेमध्ये. हा, मग जेव्हा एवढी वर्ष पुन्हा जातात आणि दिवस होतो, तेव्हा आहे ना अगदी आपण असं नका समजू की आता झालं, आता क्लोज झालं, द एंड झाला, आता सगळी पुढची नवीन सुरुवात, असं नाही. तर झोपेतून जाग झाल्यासारखं तुमची कर्मांची गणित वगैरे जी जिथे जसे होता तिथूनच पुढे सुरू होतं.
पुन्हा एवढी वर्ष गेल्यावर पुन्हा रात्र येते, पुन्हा अव्यक्तात विलीन होतो. पुन्हा त्याच्यानंतरचा जो दिवस येणार तेव्हा होतं तसं सुरू होतं. त्यामुळे आपण ह्या चक्रातून बाहेर पडू शकत नाही. त्यांची रात्र जरी झाली तरी भक्तीने कृष्णांशी जोडून जोपर्यंत आपण कर्म कृष्णांना अर्पण करून ह्या बंधनातून मुक्ती मिळवत नाही तोपर्यंत प्रवासात आपला आत्मा असतोच. पण हे सृष्टीचं चक्र आहे. काळ विषयी सांगितलंय ना, आणि पण बघणार आहोत आपण, शेवटी बघूया. माताजी पुढची स्लाइड घ्या. वाचा कोणतरी तुम्ही. हे त्यांचं लोक धाम कसं आहे बघा कृष्णांचं. सुंदर आहे ते गोलोक वृंदावन. हरे कृष्ण. पद्मनाभ वाचते. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, अव्यक्त प्रकृती आहे, जी ज्या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्या पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय धरला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्णा. हा, हे ना गोलोक वृंदावन धाम आहे. आपण बघू आता तो चार्ट. तर कसं आहे ना, हे कृष्णांचं धाम आहे. इथे बघा तुम्हाला सारे देवी देवता दिसत आहेत बघा, आणि अत्यंत रमणीय सुंदर असं आहे हे गोलोक वृंदावन. तर हे आध्यात्मिक जगत आहे. हे जे आता आपण बघितलं बघा, ब्रह्मांच्या दिवसात सगळं व्यक्त होतं, रात्र झाली की अव्यक्तात विलीन होतं वगैरे, हे आपल्यासाठी आहे. ही वरची जी उच्च आध्यात्मिक लोक आहे ना, त्याला ही बंधनं नाहीये. ते आध्यात्मिक आहे, सनातन आहे. काल होतं, आज आहे, उद्याही असणार आहे. आणि हे आपलं जे भौतिक आहे ना, हे सगळं पंचमहाभूतांनी बनलेलं तसं नाही. ते सारं आध्यात्मिक आहे, उच्च आहे थोडंसं. आणि ते दोन शक्ती असतात कृष्णांच्या, परा आणि अपरा. तर आपण अपराशक्तीमध्ये असतो, निम्न श्रेणीच्या. आपला आत्मा फक्त पराशक्तीमध्ये असतो. तर तिथं पूर्ण ते धाम पराशक्तीमध्ये, म्हणजे आध्यात्मिक आणि अविनाशी. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ते नष्ट होत नाही. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आपल्याला अजामिळची गोष्ट बघायची. तर हा गोलोक वृंदावन चार्ट म्हणतात. मी तुम्हाला म्हणायची बघा की तुम्हाला ब्रह्म, परमात्मा आणि त्याच्या शेवटी काय भगवान. मग भगवान कुठे असतात? गोलोक धामात असतात. ते आता कळणार नाही. तर मुख्य म्हणजे ब्रह्मामध्ये जे आपल्याला दिसतं ना, ही प्रकृती सगळी, निसर्ग, हा सारा प्रकाश, हे सूर्य चंद्र तारे, हे सगळे आपण. इथे जो प्रकाश आहे ना, ते कोणापासून मिळतो हा प्रकाश आपल्याला? हे सगळ्यात वर कमळ दिसतंय गुलाबी रंगाचं, ते गोलोक वृंदावन आहे. त्या धामाचा, कृष्णांच्या त्या धामाचा प्रकाश आहे हा सगळा. ओके, मी तुम्हाला सांगत होते की नाही, स्त्रोत हा कुठेतरी असणार. प्रकाश नुसता नसतो, त्या प्रकाशाचा एक स्त्रोत असतो, सोर्स. तर तो गोलोक वृंदावन धाम. ओके. तर आता हे खूप गहिऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही गुरूंच्या आश्रमा, म्हणजे गुरूंच्या बरोबर राहून किंवा त्यांच्या देखरेखीखाली खूप खूप गहिरा अभ्यास करावा लागतो, जेव्हा तुम्हाला हे सारं कळणार. क्लिष्ट आहे ते. संस्कृत असतं ते सगळं. माझा पण तितका अभ्यास नाही, पण आपण फक्त आउटलाईन बघायचे. तर पहिल्या स्लाइड मध्ये खाली आहे ना, हे आपलं ब्रह्मांड आहे. काळ्या रंगात आहे बघा, हे ब्रह्मांड. त्याच्यावरती जे दाखवलंय ना निळसर असं, ते वैकुंठ म्हणायचं. आणि त्याच्या वर कोण आहे? गोलोक वृंदावन. ही एवढी रचना तरी आली लक्षात तुमच्या? आता तुम्ही या दुसऱ्या स्लाइड मध्ये आपण ब्रह्मांड बघूया. थोडस स्लाइड आता झूम करा. ब्रह्मांड बघूया उजव्या बाजूची. तर तिथे वर कोण असतात माहित आहे? ज्यांना महाविष्णू पण म्हणतात. कारणोदक शाही विष्णू, कारण समुद्रात असतात. ते सगळ्याचं कारण आहे. तर ते कुठून येतात माहितीये? कृष्णांचेच विस्तार. बलरामांचे पुन्हा 4 विस्तार, व त्या 4 जणांचे विस्तार, असं करून त्या एका विस्तारातून महाविष्णू येतात. आणि ते कुठं असतात? कारण समुद्रात. आणि कारण समुद्रात आमचा स्क्रीन गेला माताजी. तर महाविष्णूंचं कारणोदक शाही विष्णू पण म्हणतात, कारण समुद्रात असतात.
तर त्यांनी जेव्हा श्वास बाहेर सोडतात ना, तेव्हा करोडो ब्रह्मांड त्यांच्या शरीरातून बाहेर पडतात, रंध्रातून वगैरे. हा, तर ते करोडो बाहेर पडतात. त्यातल्या एक ब्रह्मांडाचा आपण खाली स्ट्रक्चर बघतोय. हा, आपण पण अशा करोडोपैकी एका ब्रह्मांडात आहोत. आणि जेव्हा ते असा श्वास आत घेतात ना, तेव्हा ती सारी ब्रह्मांड त्यांच्यामध्ये सामावली जातात. ओके, तर आलं लक्षात कारणोदकशाही विष्णू, कारण समुद्रात. आणि असं आता आलं ना, का सगळ्याचा उगम ते आहेत, का आपले पिता माता सगळे ते आहेत, सगळ्यांचे, स्त्री पुरुष प्राणी सगळ्या सजीवांचे, निर्जीवांचे पण म्हणा, परमपिता कोण आहेत? कृष्ण आहेत. का? तर आपण त्यांच्यातून बाहेर येतो. आणि ह्या ब्रह्मांडाची आता एकट्याची रचना बघूया. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये ना सगळं आत दिलेलं असतं त्यांनी, मटेरियल जे लागतं बनवण्यासाठी ही भौतिक सृष्टी, ते सगळं त्यांनी व्यवस्थित दिलेलं असतं सगळ्यांना पुरणारं. पण आपण माणसं काय असं झालोय, आपल्या वाटणीचं तर खातच आहोत आणि प्राण्यांच्या वाटणीचं पण खातोय. नाही तर इथे कोणाला कशाचा तोटा झाला नसता. आपली स्वार्थी वृत्ती हे आहे की ज्यामुळे कोणाला काहीतरी मिळत नाही. नाहीतर सगळ्यांना सगळं मिळण्या एवढं प्रत्येक ब्रह्मांडात असतं. आता ब्रह्मांडाच्या आत या, आत आलात की तिथे शेषनागावर असे झोपलेत बघा. शेषनाग, अनंत शेष म्हणतात, त्याच्यावर झोपले. ते कोण? गर्भोदकशाही विष्णू. हा, तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ना बराचसा भाग हा गर्भोदकशाही विष्णूंचा असतो आणि गर्भोदक समुद्रात असतात ते. हा, मग ते माता लक्ष्मी त्यांच्या चरणांची सेवा करतात आणि ते असे पहुडलेले असतात. मग त्यांची आपली बेंबी म्हणतो ना, नाभी, नाभीमधून एक कमळाचा देठ येतो. हा, आणि त्या देठामध्ये कोण पहिल्यांदा कोण जन्म घेतं, निर्माण होतं, तर त्यांच्या देठातून, त्यांच्यापासूनच ब्रह्मा. मग वरती दिसतायत बघा ब्रह्मा. तर ब्रह्मांना पहिल्यांदा काही कळत नसतं, त्या देठातच वर खाली करत असतात. मग कुठंतरी त्यांना हा शब्द ऐकू येतो आणि ब्रह्मा त्या वर तिथं कमळात जाऊन तप करायला सुरू करतात. मग त्याच्यानंतर गर्भोदकशाही विष्णू त्यांना प्रसन्न होऊन सार वेदांचं ज्ञान देतात आणि काय सांगतात की तू आता सृष्टीची रचना कर. हा, मग सृष्टीची रचना कुणाच्या आदेशाने करतात? गर्भोदकशाही विष्णूंच्या. आणि ते पण करताना लागणारं साहित्य, जे काय लागणार ते ज्ञान साहित्य गर्भोदकशाही विष्णूंनी या ब्रह्मांडात दिलेलं असतं. मग त्याचा वापर करून आता थोडस झूम केल्यावर तुम्हाला असा असा दिसतोय बघा, झिगझॅग झिगझॅग, त्या कमळाचा देठ, हो की नाही? तर त्यामध्ये 14 लोक असतात, जी आपली 14 लोक आहेत. हा, तर त्याच्यात ना 7 नंबरला पृथ्वी असते. आपल्या खाली 6 आहेत आणि वरती परत मग 7. खालची 6 ही निम्न लोक असतात. म्हणजे अतल वितल, तलातल, सुतल, पाताळ, असं करत अतल वितल तलातल पाताळ अशी खाली 6 आहेत. मग पृथ्वी आपली 7 नंबरला आणि वरती स्वर्गापासून स्वर्गलोक, तपलोक, महरलोक, अशी थोडी उच्च 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 अशी वरची 7 असतात. आलं लक्षात? 7 नंबरला पृथ्वी असते, जी, आणि त्याच्या खालची ही म्हणजे निम्न लोक असतात. हा, आणि वरची आध्यात्मिक बनत जातात. जसं जेवढं वरती जाल तेवढं शुद्ध शुद्ध असं. तर ही 14 लोक त्या कमळाच्या देठात असतात आणि 14वा सगळ्यात शेवटचा लोक हा ब्रह्मलोक असतो. हा, जिथे ब्रह्मा राहतात. मग हे झालं की थोडस ह्या ब्रह्मांडाच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला दिसतायत बघा, इकडे वेगवेगळे धाम असतात. आता ते तुम्हाला एवढं कळणार नाही, ते धाम राहू दे. फक्त ह्या काळ्या आपल्या ब्रह्मांडाच्या शेजारी तुम्हाला देवी धाम लिहिलेलं दिसतं का? देवी धाम आडवं लिहिलंय बघा. दिसलं युवराज तुला? हे पद्मनाभ दिसलं का? देवी धाम लिहिलंय बघा. हो. हा, तर का लिहिलंय देवी धाम? तर हे जे आपलं जगत आहे ना, इथं देवी धाम कोणासाठी म्हटलंय ते? तर माता भवानी, पार्वती माता आहेत ना, त्या सगळ्यांना, हा स्वानंद पिलू दिसलं ना तुला पण? तर माता भवानी की नाही, इथल्या तुमच्या पुण्य सगळ्यावर त्यांचं लक्ष ठेव, म्हणजे त्यांचं काम आहे हे. देवी जगत आहे हे, की ते तुमचं पाप पुण्य, तुमची कर्म ह्याप्रमाणे तुम्हाला सगळं फळ देणे आणि हळूहळू म्हणजे किती किती जन्मांनंतर का होईना की तुम्ही कृष्णांकडे जाल. हे सगळं नियम जो आहे ना,
त्याची सगळी व्यवस्था, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतात ना, ऍडमिनिस्ट्रेशन, हे सगळं माता भवानी बघतात. म्हणून हे देवी जगत आहे. हा, तर ओके, एवढं बास आहे सध्या तुम्हाला, सफिशियंट. मग म्हणजे तिसरं अजून एक सांगायचंय. हे पहिला कारणोदकशाही सागर, कारणोदक समुद्रात कारणोदकशाही विष्णू किंवा महाविष्णू त्यांच्या श्वासातून ब्रह्मांड बाहेर येतात. मग त्या ब्रह्मांडाच्या आत कोण असतात? करोडो येतात. हा, म्हणजे आपलं अस्तित्व किती सूक्ष्म आहे बघा. त्याच्यानंतर त्या ब्रह्मांडामध्ये कोण असतं? गर्भोदकशाही विष्णू, गर्भोदक समुद्रात लक्ष्मी माता त्यांच्या चरणांची सेवा करत असतात. हा, तर ते झाले गर्भोदकशाही विष्णू. मग ब्रह्मांना ज्ञान देतात, सगळं होतं, पण चेतना नसते. हा, मग गर्भोदकशाही विष्णू झाले ना की पुन्हा क्षीरोदकशाही विष्णू, क्षीरोदक समुद्रात आहेत. हा, तर ते असतात ना चेतना रूपाने, म्हणजे इथल्या अणुमध्ये सामावतात आणि प्रत्येकाच्या हृदयात असतात, परमात्मा रूपाने जातात. जो म्हणून कोण सजीव आहे त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने जातात, चतुर्भुज नारायण रूपात. हा, इथपर्यंत आता म्हणजे समजून घ्या. बास एवढं, की कारणोदकशाही विष्णूंमधून ब्रह्मांड बाहेर येतात. गर्भोदकशाही विष्णू सगळं ब्रह्मांडातलं ब्रह्मांना ज्ञान देतात, सृष्टीची निर्मिती करायला सांगतात. आणि क्षीरोदकशाही विष्णू चेतना रूपाने म्हणजे सगळीकडे सामावले जातात. ओके, तर ही साधारण ब्रह्मांडाची रचना आहे. आता तुम्ही सांगा मला, सगळं दिलंय की नाही त्यांनी? आणि प्रत्येक श्वासागणित आपल्या बरोबर आपल्या हृदयात असतात. त्यामुळे आपण त्यांना फसवू नाही शकत. त्यांना आपल्या श्वासाची पण माहिती असते. ओके, तर अशी ही रचना आहे. आणि इकडं ना गोलोक वृंदावन धाम असतं ना वगैरे, तिथंच कृष्णांचं हे गोलोक वृंदावन आहे ना, त्याला 4 असतात द्वार, आणि कमळाच्या हे असतात, पाकळ्यांचा आकार दिसतो ना, त्या प्रत्येक पाकळीचा बाळानो की नाही अर्थ असतो, आणि तिथे कोण राहतात असं बरंच असतं. मग त्याच्यानंतर सेंटरला म्हणजे ह्या कमळाच्या जो मधला असतो ना, मध्ये बरोबर कृष्ण असतात, आणि तिथे गोपी आणि सगळे जे गोलोक वृंदावनातले सगळे त्यांचे गोप सखे. आणि मुख्य म्हणजे हे गोलोक आहे. गो म्हणजे गायी, कोट्यावधी सुरभी गायी असतात तिथे, त्यांचं फार प्रेम आहे. त्यामुळे गोसेवा, कृष्णांची भक्ती जिथं जोडून घ्यायचंय, तुम्हाला जसं जमेल, काही जमलं तर नक्की गोसेवा करा. तर अशा हे कृष्णांचं कमळाचं ते गोलोक धाम. हा, तर सुरभी गायी आणि सगळे गोप गोपी असे सगळे असतात तिथे, ते सगळे. हा, तर सेंटरला असतात तिथं. तर ही थोडक्यात आपल्या, आणि हे इकडे मध्ये वैकुंठ आहे, तसं आपल्यापासून बरंच लांब आहे वैकुंठ पण. तर ही साधारण आपल्या ब्रह्मांडांची वगैरे रचना आहे. मग आता बघा, आपण ह्याच्यात किती सूक्ष्म आहोत. एकतर ब्रह्मांडाचा खूपसा भाग हा गर्भोदकशाही विष्णूंनी व्यापलेला असतो. हा, आणि त्या 14 लोकांमध्ये 7 नंबरला पृथ्वी, आणि त्यावर आपण असतो बघा. आणि किती अहंकार असतो, हे माझं ते माझं. चालेल. हा, घ्या माताजी, थोडस तात्विक आहे ते, तो पण येईल तुम्हाला लक्षात. हा, ही सुदामांची गोष्ट आहे. आता सुदामा होते, एक मिनिट, हा गोष्ट नसणार माताची, जरा पुढची स्लाइड बघा, ह्याच्या पुढची पण घ्या. हा, ही गोष्ट आहे सुदामांची. बऱ्याच गोष्टी आहेत ना ह्या अध्यायात. एक मिनिट, आपण सुदामाची गोष्ट आत्ताच ऐकूया, अजामिळची नंतर सांगते. अरे, सुदामा होते ना कृष्णांचे एकदम शुद्ध भक्त होते. पण फक्त एकदा गुरुमाता काय होते, हे करतात, माताजी तुम्हाला जायचं असलं तर मग तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करून जावा, तुम्हाला जेव्हा जायचं होईल तेव्हा. हा, फक्त नाही, आपण सुदामाची पण गोष्ट नंतर सांगते. माताजींना बाळ 5 नंतर थोडा वेळ नसतो. माताजी पुढची स्लाइड घ्या, स्लाइड फक्त पूर्ण करूया, गोष्टी नंतर सांगता येते. की भक्तीने कसं. हा, हे खूप छान श्लोक आहे, की तुम्हाला असं वाटेल की बाबा आम्ही बाकी सगळी काय काय करतायत, ध्यान योग करतायत, कर्मयोग करतायत, आणि काय काय, आणि आम्ही काहीच नाही केलं, नुसती कृष्णांची भक्ती केली, तर आम्हाला बाकीची फळं मिळणार की नाही असं. तर इथे कृष्ण काय सांगतायत, की मी वाचते माताजी. हरे कृष्ण. वेदेषु यज्ञेषु तपशु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वम् इदं विदित्वा योगी परम स्थान उपेति चाद्यम. हा, वाचा माताजी.
नाहीतर तू वाच हरे युवराज. कृष्ण. हा, हरे वाचा वाचा. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदांना ध्यान, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्णा. हा, हे बघा इथं आता तुम्ही एक लक्षात ठेवा की जर तुम्ही भक्ती मार्गाचा स्वीकार केलो ना आपण, तर वेदांचा अभ्यास, तपश्चर्या, दान देणे, हा सकाम म्हणजे कर्मकांड, ह्यातून जे मिळणार ते सगळं तुम्हाला भक्ती मार्गातून कृष्ण देतात. ते सगळं पुण्य कशापासूनही वंचित नाही करत. पण त्यांना जे मिळत नाही ते तुम्हाला एक गोष्ट भक्ती मार्गात मिळते की कृष्णांची प्राप्ती होते. हा, परम शाश्वत धामाची प्राप्ती होते, जे त्यांना नाही. कधी ना कधी तरी हे सगळं करून त्यांना भक्ती मार्गावर येऊनच पुढे जायचं असतं. हा, हा घ्या माताजी. त्यामुळे कधी असं समजू नका की त्याच्यापासून आपण वंचित राहू का. माताजी पुढच्या स्लाइड्स बघा. हा, हे एक भजन आहे, ते मी तुम्हाला उद्या शिकवते हा गायला. तर ती कृष्णांची नावं आहेत सगळी. ओके, आधी सुदामाची गोष्ट सांगते, रेकॉर्डिंग सुरू आहे तोपर्यंत. हा, तर सुदामा खूप शुद्ध असे मनाचे भक्त होते आणि कृष्णांचे खूप जवळचे मित्र, गुरुकुलातले. मग एकदा ना माताजी, त्यांच्या गुरुमाता काय सांगतात, अरे वनात जाऊन लाकडं आणा. मग स्वावलंबन होतं ना त्या काळी. मग ही जातात आणि माताजी ना त्यांच्या खायसाठी लागले तर चणे देतात थोडे. मग होतं काय बाळांनो ना, काय माहिती का, पण ही दोघं जातात आणि सुदामा खूप कृश म्हणजे नाजूक असतात तब्येतीने. मग कृष्ण म्हणतात तू खाली थांब, मी वर चढून, मग प्रेम बघा भक्तावर, ते म्हणतात ते लाकडं तोडायचं काम मी करतो, तू फक्त मोळी बांध खाली. मग ते करतात आणि कृष्ण वरच असतात. तोपर्यंत सोसाट्याचा वारा सुटून पाऊस वगैरे, जरा असं पावसाळी हवा होते. मग सुदामा कसे काय ते दिलेले चणे सगळे खातात. हा, मग ते तोपर्यंत ते वादळ वारं जातं, कृष्ण खाली येतात आणि सुदामानी ते हे खाऊन टाकलेले असतात चणे. पण त्याच वेळेस ना माता लक्ष्मी रुसतात सुदामांवर की कृष्णांना चे चणे पण ह्यांनी खाऊन टाकले. पण कृष्ण आणि सुदामा म्हणजे परत येतात. मग काळ असाच जातो, गुरुकुलातलं जीवन संपतं आणि परत आपल्या आपल्या घरी जातात. पण सुदामा पोरबंदरचे, हा गुजरात मधल्या पोरबंदरचे, सुदामा आपल्या घरी सगळ्यांना सांगत असतात, अरे तो द्वारकेचा कान्हा आहे ना, कन्हैया, तो माझा मित्र आहे वगैरे, असं सगळं सांगत असतात. 4 मुलं असतात आणि काय खूप गरीब अशी परिस्थिती असते. आणि सुदामा ना एक जीवनात नियम असतो त्यांचा की कुणाकडे कधी काही मागत नसतात. जे कोण काहीतरी देतील त्यावर उदरनिर्वाह, मागत नसतात. मग एक असेच काळ मुलं थोडी मोठी होतात आणि 11 दिवस शेवटी उपवाशी असतात. मग शेवटी बायको काय म्हणते, मी तर उपवाशी राहीन, पण शेजारी पाजारी आता उधार पण देत नाहीत. हे उपवाशी असतेच, सुशीला नाव असतं, चांगली असते बायको. तर ती म्हणते की तुम्ही मुलांसाठी तरी एक करा ना, तुमचे मित्र एवढे मोठे आहेत, हा अखिल ब्रह्मांडांचे स्वामी आहेत, त्यांच्याकडे थोडी मदत मागा. तर सुदामा म्हणतात मी तर काही मागत नाही कोणाकडे, असंच राहूया आपण. मग बायको म्हणते की ठीक आहे, तुम्ही त्यांचे भक्त आहात ना, मग फक्त आणि म्हणतात की हृदयातच आहेत, त्यांना भेटायला कशाला जाऊ. तर ते म्हणतात पण की हृदयात असले तरी काय झालं, प्रत्यक्ष भेटणं आणि चांगलं आहे ना. मग हे सुदामांना वाटतं की बायकोने हे चांगलं सुचवलं. मग ते म्हणतात मी जातो, पण मी मागणार नाही त्याच्याकडे काय. मग काय होतं, बायको ना एकटं म्हणजे नुसतं जाऊ नका म्हणते, काहीतरी घेऊन जावा. मग शेजाऱ्यांकडून पोहे आणते आणि ती अशी पुरचुंडी बांधून देते त्यांना आणि सुदामान जातात. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आता जातात, पण इकडे बायकोला काळजी वाटायला लागते. एवढी प्रकृती अशी नाजूकशी असते ना, बारीक काठीसारखी, की हे चालत चालत पोचतील की नाही अशी त्यांना. तेच कृष्णांना ती पण प्रार्थना करते की व्यवस्थित तुझ्यापर्यंत पोहोचू देत. मग एकदा मग कृष्णांना पण माहित असतं. आता 2 शक्यता धरा, एकतर चालत द्वारकेपर्यंत येतात किंवा थोडे दिवस चालत राहतात. शेवटी कृष्णच गरुडांना एक दिवस सांगतात की आता ज्या झाडाखाली झोपलेत तिथनं तू सरळ उचल आणि द्वारिका नगरीच्या कमानीच्या बाहेर आणून सकाळी ठेवत, म्हणजे जागे झाल्यावर द्वारिका. मग 2 पैकी काहीही धरा, पण स्वतःहून जायला निघतात. हे असतं की भगवंताकडे आपण स्वतः जायला हवं. मग ना द्वारपालाला सांगतात की तू कोण आहे, तर ते सांगतात की मी पोरबंदरचा सुदामा आहे. द्वारपाल आधी, ती सोन्याची नगरी, त्याला कसे सवय असतात, इंद्र, नारद आणि हे पांडव वगैरे असे मोठे मोठे राजे वगैरे भेटायला येणार आहे. म्हणतात हे कोण बरं आलंय असं द्वारिकेमध्ये, हे चित्रात धोती फत्तीसी वगैरे असं.
तर ते म्हणतात की मी सुदामा, मला कन्हैयाला भेटायचंय, कान्हा कन्हैयाला. ते म्हणतात कान्हा कन्हैया पत्ता तरी सांग. म्हणतात कोण तुम्ही आहात? तर मग ते सांगतात, अरे तू द्वारकाधीशांना ओळखत नाही? द्वारका माझा मित्र आहे तो, त्याला सांग मी आलोय. तो घाबरतो. तसा विचार करायला लागतो, आपल्या द्वारकाधीशांचे मित्र असे, मग तरी पण चांगला असतो. म्हणजे म्हणतो की काय माहिती कुठून एवढं चालत दमून हा ब्राह्मण आलाय. हा, मग ते म्हणतात तुम्ही इथे थांबा, मी जातो. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. मग जातात आतमध्ये. तेव्हा म्हणजे आतमध्ये असतात, दरबारात नसतात. रुक्मिणी वगैरे तिथं असतात कृष्ण. तर ते सांगतात, द्वारपाल परवानगी घेऊन येऊ का आत वगैरे विचारून सांगतात की तुम्हाला भेटायला कोणतरी आलंय. ते म्हणतात कोण आलंय भेटायला? तर तो सांगतो की असं वर्णन सांगायला करतो सुरू. ते एक भजन पण आहे का, धोती फटीसी कहत, आणि शेवटी एवढं काय काय वर्णन करतो. असं म्हणजे वाऱ्याने पण हलेल अशी प्रकृती. आणि म्हणतो कहत नाम सुदामा. हे सुदामाचा म पूर्ण व्हायच्या आधी कृष्ण उडीच मारतात त्यांच्या आसनावरून आणि धावतच सुटतात. ज्या द्वारिकेमध्ये कृष्ण कधी चाललेले पण नसतात, राजा असतात तिथले, त्या द्वारिकेमध्ये पायात काय न घालता कृष्ण धावत सुटतात सुदामांसाठी. आणि तिथनं घेऊन येतात. आणि ते बघा पाय धुतायत सगळ्या राण्यांना वगैरे, रुक्मिणीला सांगतात. रुक्मिणी आणि उद्धवाला आश्चर्य वाटायला लागतं, कुणासाठी एवढे धावतायत. मग अण्णा म्हणतात त्याचं पाय वगैरे धुवायला पाणी. मग ते पायात ना काटे टोचलेले वगैरे बघून ना, जे कृष्ण म्हणजे ते आहे बघा भजनातच की पाण्याने राहिलं, कृष्ण अश्रूनीच स्वतःचे त्यांचे पाय धुतात वगैरे असं. मग म्हणतात, मग थोडं बोलतात आणि म्हणतात काय रे, एवढे एवढे एक लग्न केलं सुदामा, मला बोलवलं पण नाहीस. त्यांचे छान आहेत डायलॉग, मैत्री कशी असते बघा. तर ते म्हणतात की होय होय मी एक केलं, पण कृष्णा तू तर एवढी केलीस, मला नाही बोलवलंस असं. मग म्हणतात काय नुसतं झालंस, वहिनीनी काय दिलं नाही माझ्यासाठी? तर ते लपवत असतात. आता एवढं श्रीमंती, एवढं छान राहण्या, ते दाखवत नसतात रे ती पुरचुंडी. त्या कृष्ण काढूनच घेतात, हा काय दिलं नाही असं होणार नाही, दे दे करून. का माहितीये, लक्ष्मी रुसलेली असते ना यांनी चणे खाल्ल्यामुळे. मग ना सुदामा ती पुरचुंडी दिल्यावर कृष्ण त्यातले थोडे खातात. आणि रुक्मिणी घेते त्यांच्या हातातनं, आम्ही पण खाणार म्हणून. आणि रुक्मिणी लक्ष्मी स्वरूप आहे, त्यांनी खाल्ल्यावर ना माता लक्ष्मींचा राग जातो. हा, आणि त्याच्यानंतर तिथे जे कोण असतात, भक्ती बघा कशी असते, त्या सगळ्यांना ते पोहे पुरतात. मग त्याच्यानंतर थोडे दिवस राहतात. पण सुदामांना ना घरची आठवण येत असते की आपण इथे सुख घेतोय थोडे दिवसच, आणि मुलं तिथे उपवाशी आहेत, पण मागत नाहीत हा काय. मग असं राहतात, मग परत जायला निघतात. मग कसं आहे ना, कृष्ण पण सांगत नाहीत, दिलेलं असतं सगळं. आणि जाताना पण चालतच जात असतात. मग आणि सतत रडत असतात कृष्ण, सतत. की म्हणजे तुला कृष्ण तू आधी का आला नाहीस, तुला किती त्रास सहन करायला लागलं सुदामा, असं. मग ना चालत त्याला सोडायला जातात, म्हणजे त्या नगरीच्या वेशीपर्यंत. मग म्हणजे सुदामा सांगतात की आता कृष्णा तू थांब, आता एक पाऊल पण पुढे येऊ नकोस. मग ते म्हणतात की मग ती परत येतात, सुदामांच्या वाटेने निघून जातात. तर मग येताना रुक्मिणी आणि उद्धव म्हणते की तुम्ही द्यायचं ते तर सगळं दिलंय, पण सुदामांना सांगितलं का नाही? तर ते सांगतात की हे बघा, तो 11 दिवस उपवाशी होती, मुलं वगैरे सुद्धा. तर त्यातनं ते पोहे त्यांच्या सुशिलेने स्वतःला न खाता कृष्णांसाठी बांधून दिले ना. सुदामा त्यातले एक कणभर पण खात आणि कृष्णांसाठी घेऊन आले. म्हणजे जे काय होतं ते 4 पोहेच होते, ते सुद्धा सगळेच्या सगळे मला देऊन टाकले. आणि मी त्याला काय दिलं म्हणून सांगू? अखिल ब्रह्मांडांचं म्हणजे जे आहे माझ्याकडे एवढं ऐश्वर, त्यातलं अणू मात्र पण मी त्याला दिलेलं नाहीये. आणि त्याने मला सर्वस्व दिलंय, मग मी काय मोठेपणा सांगू? मग हे झालं इकडे. मग ती जातात परत. आणि म्हणजे बघा कृष्ण किती मायाळू आहेत बघा, नम्र. मग त्याच्यानंतर आहे ना, सुदामा घरी येतात पोरबंदरला. आणि म्हणतात की अरे झोपडी कुठे गेली, आणि विचार पण करत असतात की काय दिवस आले, गरिबांचे दिवस नाही राहिले, थोडे दिवस बाहेर काय गेलो, म्हणजे झोपडीच्या जागी कोणीतरी राजमहल पण बांधला. म्हणजे काय राहिलं नाही. तेवढ्यात असं गोल फिरून पण बघतात, हे काय आलं झोपडीच्या जागी. तेवढ्यात वरून पत्नी हाक मारते, अहो अहो मी इथे आहे म्हणून, हे आपलंच आहे. मग हा, मग होतं, मुलं वगैरे व्यवस्थित असतात, सगळं दिलेलं असतं कृष्णाने. पण आता परत असं समजू नका की सुदामा ऐश्वर्यात सुख मध्ये राहिले, असं नाही. सुदामा त्यांना त्यात रस नसतो बा, ते ब्रह्मस्तरावरच असतात आत्म्याच्या.
तर त्यांना फक्त भक्ती. तर सुदामा ते काहीही उपभोग घेत नसतात. जसे जीवन पूर्वी जगत होते तसंच जीवन सुदामा पुढेही शुद्ध भक्त कृष्णांच्या असंच जगत राहतात. हा ही आणि मैत्रीचं नातं समजून घ्या. आपण सांगतो की हा माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे, मोठ्या मोठ्यांचे ओळखी सांगतो ना कधी कधी, तो माझा मित्र आहे. पण आहे तुमचं आता कोण, किंवा हा माझ्या गावचा आहे, तो माझ्या गावचा आहे, आमच्या जिल्ह्याचा आहे. पण तुम्ही कधी भेटायला गेलात तर एखाद्या मीटिंग मध्ये असले तर ते काय म्हणतील, हा कोणतरी भेटायला आलं असं निरोप दिला तर ही मीटिंग पूर्ण करतो. पण हे बघा, हा होता सुदामा आणि हे होते अखिल ब्रह्मांडांचे स्वामी. पण जेव्हा कळलं की सुदामा आलाय तेव्हा सगळं टाकून धावत भेटीला आले. तर ही मैत्री बघा. आणि त्यांचं जुळत काय होतं, सुदामा ब्राह्मण होते, कृष्ण क्षत्रिय होते. हा पुन्हा परिस्थितीतला फरक लक्षात घ्या. पण प्रेम, हा इथं प्रेमाची नाती आहेत ही सगळी. तर मैत्री म्हणजे ही मैत्रीचा स्तर बघा की कृष्ण सारं टाकून धावत आले. हा हा ही झाली. तर त्यामुळे खूप गोष्टी आहेत ह्या शिकण्यासारख्या आपल्याला ह्या कथांमधून. जीवन कसं जगायचं हे या गोष्टी आपल्याला शिकवतात. ओके. आता अजामिळची. तर हे एक झालं. माताजी तुम्ही जायचं असलं तर तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करून जा, मी अजामिळची मुलांना सांगते. नाही नाही, अजामिळ ठीक आहे माताजी, काही हरकत नाही. हा अजामिळ असतो ना, ते पण भागवतम मध्येच आहे. ही पण गोष्ट 10व्या स्कंदात आहे. अजामिळची पण भागवतम मध्येच आहे. तर तो आपल्याला बघायचं होतं ना की तुम्ही कृष्णांचं स्मरण अंतकालेच स्मरण मेव, मी त्यात शंका नाहीये की तुम्ही अंतकाळी कृष्णांचं स्मरण केलं तर तुम्हाला कृष्णांचं धाम मिळणार. तर तो व्यवस्थित चांगल्या कुटुंबातला मुलगा असतो. हा आणि होतं काय, तो रोज सकाळी ना वडिलांना पूजेसाठी लागणाऱ्या समिधा, अ, पत्र म्हणजे पानं वेगवेगळी, फुलं असं सगळं जंगलातनं आणून देत असतो. आणि तो स्वतः पण वेदपाठी चांगला ब्राह्मण असतो. माझ्या मते कन्नौज वगैरे आत्ताचा उत्तर प्रदेशला तो प्रांतातला असतो अजामिळ होता. हा मग एक दिवस हा वनात जातो. वनात गेल्यावर ना त्याला हे भेटतात, म्हणजे सगळं गोळा करून घेऊन रोजच्या प्रमाणे येत असतो. आणि एक स्त्री आणि पुरुष एका झाडाच्या इथे असतात असे एकत्र. तर ते बघतो. आणि हा अजामिळ काय होतो माहित आहे, अशा ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा जिथे व्यसनाधीनता असते, वाईट कर्म असतात, अशा ठिकाणी जावं लागलं तरी जास्त वेळ थांबू नका. जे काय तुमचं काम आहे आधी जाऊ नका. अशा ठिकाणी गेलात तर जे काय काम आहे ते करून ते स्थान सोडायचं. हा अजामिळ काय करतो ते बघतो, ती स्त्री पुरुष असतात तिथे. आणि हा आहे ना तिथंच थांबतो. आणि मग सगळं शिकलेलं सगळं बाजूला पडतं आणि एका क्षणात काय करतो, त्या पुरुषाला तिथून मारून हाकलून देतो. आणि त्या स्त्रीचा अशी काय जादू होते की त्या स्त्रीला घेऊन थेट घरी येतो. घरी आल्यावर आहे ना आई वडील अचंबित होतात, हे काय. मग त्यांना म्हणतो की, बायकोला म्हणतो की अशी असते स्त्री, बायको चांगली असते त्याची, तर तिला घराबाहेर काढतो, हाकलून देतो. म्हणतो अशी असते स्त्री, तुझ्यासारखी नसते. आणि तिला त्या काय स्त्रिया पैशासाठी जिथे पैसा तिथे राहणाऱ्या असतात. मग तिला घरात ठेवतो. आई वडील त्या धक्क्याने म्हणजे ते तर मृत्यूच पावतात. आणि पत्नीला बाहेर घालवून टाकतो. आणि हा त्या स्त्री बरोबर घरात राहायला लागतो. मग ना अशाच शेवटी वडिलांचे पैसे किती दिवस पुरवणार, काळ पुढे सरकत राहतो आणि ह्या स्त्रियांच्या मागण्या काही संपत नसतात. मग वडिलांचा पैसा संपतो, सगळं विकून वगैरे पण होतं. मग तरी पण तिच्याच बरोबर राहत असतो. हम्म. मग आहे ना हे होतं, काय म्हणतात त्याला, कुठलंही भागवतम मध्ये बघा कुठलंही पाप कर्म करायचं बाकी ठेवत नाही. चोऱ्या माऱ्या दरोडे खून सगळं अपहरण सगळं करून पैसे कमवत असतो. इतकं अधःपतन. असं करत करत आहे ना शेवटी म्हणजे त्याला मुलं पण भरपूर होतात. मग शेवटी शेवटी जरा उतरत्या वयाकडे एक मुलं होतं. त्यामुळे काही साधू येतात एकदा भिक्षा मागायला दारावर. तर ती बायको म्हणते, मी तुम्हाला देते भिक्षा, मग तुम्ही लवकर जा, माझ्या नवऱ्याने बघितलं तर मारेल बिरेल तुम्हाला. असा बनतो हा अजामिल. मग तेच म्हणतात ठीक आहे, घेतात आणि ते काय जातात आणि म्हणतात जाता जाता की तुमचं हे छोटं बाळ आहे ह्याचं नाव नारायण ठेवा. तर नारायण, मग ही आल्यावर सांगते नवऱ्याला. आणि त्याला ते नाव खूप आवडतं आणि ते मुलग्याविषयी खूप प्रेम असतं असं नाही. पण ना सतत त्याला छंद लागतो जिभेला आणि त्याला हाक मारत असतो, नारायणा असं नारायणा तसं नारायणा नारायणा. मग अजूनही थोडा काळ जातो आणि पूर्ण
शेवटची वेळ येते, अंथरुणात असतो आणि ना त्याला एक क्षण असा येतो की शेवटची वेळ, यमदूत येतात न्यायला आणि त्यांना बघून घाबरतो आणि जोरात नारायणा म्हणून ओरडतो. नारायणांना हाक मारलेली नसते, मारलेली असते स्वतःच्या मुलग्याला. हा, तरी पण बघा ते नारायणांचे दूत येतात, म्हणजे म्हणजे पार्षद म्हणतात ना, हा, ते येतात आणि यमदूतांना म्हणतात त्याला हात लावू नका. तर यमदूत, मग तिथे तात्विक चर्चा आहे भागवतम मध्ये. यमदूत म्हणतात की अरे कोणतं पाप करायचं याने शिल्लक ठेवलेलं नाही, तुम्ही का आलात म्हणून. तर म्हणतात नियम आहे, तुम्हाला माहित नाही शास्त्रांचा. शेवटच्या क्षणी नारायणांचं नाव घेतलंय तर तो म्हणजे कृष्णांच्या दिव्य धामाला प्राप्त करणार. मग ते, हा, मग यमदूत पण त्यांना पण त्या तात्विक चर्चेत मान्य करतात. पण ते सांगतात की अजून ना त्याचे थोडंसं आयुष्य बाकी आहे, तुम्ही लवकर आलाय. हा, मग ते पण यमदूतांच्या लक्षात येतं, ते त्यांच्या यमलोकात जातात आणि हे पार्षद पण निघून जातात, कारण थोडंसं आयुष्य शिल्लक असतं. त्याच क्षणी त्या अंथरुणात अजामिलला आठवतो तो दिवस, की आपण कोण होतो आणि तिथल्यापासनच अधःपतन. अरे बाप रे, अधःपतन होऊन किती म्हणजे पापात येऊन पडलो आपण. त्या क्षणी अजामिळ उठतो, ती जागा ते घर सारं सोडतो. माताजी हरिद्वार की मला आता आठवत नाही, वृंदावन, दोघांपैकी एक कुठंतरी येऊन राहतो आणि शुद्ध जप वगैरे करत वृंदावन माताजी. हा, वृंदावन. मग उरलेले थोडे वर्षच आयुष्य वृंदावन मध्ये काढतो आणि मृत्यू समयी पण हरिनाम घेत मृत्यू येतो. आणि ते बघा, मग कृष्णांचे पार्षद, त्याला पण दिव्य देह प्राप्त होतो आणि विमानावर बसून बघा घेऊन जात आहेत. हा, तर अशी म्हणजे अंतकाळी जर का तुम्ही कृष्णांची आठवण काढली तर तुम्हाला कृष्णांचं धाम प्राप्त होणार, हा नियम. पण एक लक्षात ठेवा, ती सहजासहजी येत नाही, त्यासाठी कृष्णांशी आपण स्वतःला जोडून घ्यायला हवं. ओके. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही तर यंगस्टर्स आहात, पुढची पिढी आहात. अजामिलच्या जीवनात ना एक लक्षात ठेवा की स्वतःचे तोल जाऊ द्यायचे नसतात. हा, त्यासाठी तुमचं बुद्धी, आता आपण ज्ञान योगामध्ये शिकू, आपल्यावर स्वतःवर स्वतःचा ताबा हवा. ओके. चालेल. तर झालेले आहेत आपला आजचा अध्याय. हा, माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा. हरे कृष्ण. झालं.